विलुप्त होत चाललाय आपल्या महाराष्ट्रातून मुंबईतून. बरोबर. आणि बघायला गेलं तर प्रत्येक रस्त्यावर दुकानात सगळ्या शोरूम मध्ये मारवाडी असे सगळे भरलेले आहेत. कॉलेज करतात, काम करतात, पार्ट टाइम जॉब करतात. बरोबर बरोबर. म्हणजे सध्या मुंबई शहरात चाललंय मराठी मुलं प्रगती करत आहेत जॉब करून. आम्ही तेच तर नको म्हणजे काय तेच पण सांगायचे आहे. बीबीक्यू सॉस आहे, पिझ्झा सॉस आहे, असे 5 प्रकारचे सॉसेस आहेत आणि चीज आहे. बरोबर. त्यानंतर व्हेजेस मध्ये आम्ही टोमॅटो, कांदा, शिमला मिर्च, मक्याचे दाणे आणि बरोबर. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. गावाकडे आहे आणि गावाकडे असल्यामुळं काही तरुण मंडळी गावाला आलेली. पालखी सोहळा झालेला आहे आणि माझे 3 जण पाठी उभे आहेत. विशाल मिरगल, अमय शिंदे आणि ऋतिक पंधरे यांनी मुंबईमध्ये मला त्या ठिकाणी एक छोटासा बिझनेस चालू केलाय आणि ह्या बिझनेस सध्या त्यांनी गावी पण आणलेला आहे. तर आपण त्या समुद्र बोलूया त्यांच्याकडे. कॉलेज स्टुडंट आहेत सध्या, पण ते पार्ट टाइम मध्ये हे बिझनेस पण करतात मुंबई शहरामध्ये मला त्या ठिकाणी. आज ते गावाला आलेले आहेत मेच्या सुट्टीमध्ये. तर त्यांनी गावी पण बिझनेस सध्या सुरू केला छोटासा पार्ट टाइमचा. आपण त्याच्याशी बोलूया ह्या गोष्टीवरती. माझ्या समोर हा जो उद्योग चालू केलेला आहे छोटासा बिझनेस पार्ट टाइम मध्ये कॉलेजच्या मुलांनी, हे सुद्धा माझ्याच गावात आहेत. अमय शिंदे म्हणून कुमार सध्या ते बाजूला तिथे ऋतिक पंधरे. तर काय सांगाल, कशी काय आयडिया सुचली? ही आयडिया बाहेरच्या देशातली आहे, पण आम्ही जिथे राहतो गोरेगाव संतोष नगर एरियात, तिथेच आमच्या मित्रांनी 2-3 मित्रांनी हे सुरुवात केलंय. तिथे ऑलरेडी 5 धंदे आहेत असे. कुठे म्हणजे मुंबईला? कुठे? मुंबईला संतोष नगर गोरेगाव मध्ये. अच्छा. म्हणजे सुरुवात झाली बरोबर आहे. हो, पण वेळ भेटतो काय सुरू करायला? कॉलेज करून करतो ना? नाही, आम्ही दोघे जॉबला आहोत. मी घाटकोपर आणि दुसरा आहे तो अंधेरीला ऋतिक. आणि मग आम्ही जॉब वरून संध्याकाळी 7ला येतो, 7:30ला लावतो. 7:30 ते 10:30-11 पर्यंत असतो आमचा. आणि ह्याच्यामध्ये फॅमिली सपोर्ट कसं? आई पप्पा फॅमिली सपोर्ट पूर्ण आहे. दोघांचे प्रोत्साहन आहे, त्याच्याही घरचे आणि माझ्याही घरचे. अच्छा. किती इन्कम किती येते महिन्याला तरी पण? आमची इन्कम असे सांगायला तर इन्कम म्हणजे तुझं कॉलेजचा खर्च निघतो, म्हणजे कॉलेज किंवा जे जॉब करता तुझे कपडे असतील, काही असेल, 70-60-65% अच्छा आहे इन्कम आहे म्हणजे. आणि आपण बघतो मुंबई शहरामध्ये यूपी बिहारी मुलं येतात, मस्त शिक्षण घेतात, हे जॉब करतात. तर मराठी मुलांना काय सांगणार आपल्या मित्रांना या गोष्टीबद्दल? मी सरांना सांगू इच्छिते की आपल्या मराठी माणसांनी धंदा सुरू करावा. मराठी माणसाने मराठी माणूस विलुप्त होत चाललाय आपल्या महाराष्ट्रातून मुंबईतून. बरोबर. आणि बघायला गेलं तर प्रत्येक रस्त्यावर दुकानात सगळ्या शोरूम मध्ये मारवाडी असे सगळे भरलेले आहेत. बरोबर. आज जास्त मराठी माणसांनी किंवा मराठी तरुणांनी पुढे येऊन धंदा सुरू करावा आणि लाच बीच काय बाळगू नये. बरोबर. लवकर आणि जितक्या लवकर सुरुवात कराल तितक्या लवकर आपला. सध्या मुंबईमध्ये कोणत्या भागामध्ये चालतोय हा? सध्या जास्त गोरेगाव आणि मालाड मध्ये आहे. आणि आमचं शॉप आहे ते मालाड मध्ये मेट्रो स्टेशन, डेंडोशी मेट्रो स्टेशन बाजूला. जर तुम्हाला बालाजी हॉस्पिटलच्या इथे आहे. बरोबर. गावाकडे येऊन तुम्ही मुलांना मस्त चटक लावलेली आहे या गोष्टीची. सध्या आम्ही आताच 3 दिवस झाले गावीच चांगलं प्रोत्साहन भेटला. अच्छा. बरोबर. म्हणजे मुंबई शहरामध्ये वेळ काढून विचार करता. हो, मुंबई शहरात वेळ काढायला ठीक आहे. संडेला आम्ही लवकर लावतो. बरोबर. चला, छोटे छोटे व्यवसाय तुम्हाला मोठे करतील, त्यात काही हे नाही. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या बिझनेस बद्दल. मराठी माणसाने चालू केला बिझनेस आणि मराठी माणसाने पुढे गेलेच पाहिजे. बरोबर. ओके, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि परमेश्वर तुमची खूप मोठी प्रगती करू ह्याच वयामध्ये. चला, बाय बाय. ओके, धन्यवाद. मराठी मुलं उतरली बिझनेस मध्ये. चांगली गोष्ट आहे ना. मग कॉलेज करून मराठी मुलं बिझनेस करते बघा. कॉलेज करतात, काम करतात, पार्ट टाइम जॉब करतात. बरोबर. म्हणजे सध्या मुंबई शहरात चाललंय मराठी मुलं प्रगती करत आहेत जॉब करून.
म्हणजे भारी टेस्ट आहे पिझ्झा टाईप. टेस्ट कशी आहे? भारी टेस्ट नाही का? आदमी टेस्ट तर नको म्हणजे काय टेस्ट पण सांगायची आहे. सर्व गावची मुलं एकदम सगळे झालेले आहेत. का काय नाव फ्लोर द्या. त्यामध्ये ज्या वस्तू वापरतात ते कोणत्या कोणत्या वस्तू वापरतात म्हणजे कोणते कोणते पदार्थ त्याच्यामध्ये? आम्ही वेफर्स मध्ये पहिले वेफर्सचे फ्लेवर आमचे 21 प्रकारचे आहेत. बरोबर. हा. बालाजी क्रीम अँड ऑनियन असे डिफरंट फ्लेवर आहेत. हम्म. आणि त्यात सॉसेस बघायला गेले तर मायोनीज आहे, तंदुरी बीबीक्यू सॉस आहे, पिझ्झा सॉस आहे, असे 5 प्रकारचे सॉसेस आहेत. आणि चीज आहे. बरोबर. त्यानंतर व्हेजेस मध्ये आम्ही टोमॅटो, कांदा, शिमला मिर्च, मक्याचे दाणे आणि काकडी हे फ्लेवर ऍड करतो. अच्छा. डिशला काय नाव द्यायला? डिशला काय नाव दिले? डिशचं नाव बघायला गेलं तर आम्ही असं स्पेसिफिक नाव नाही दिलं, पण आमच्या स्टॉलचं नाव आहे क्रंची क्रेव्हिक्स. आणि ह्याला एक चटपटा चिप्स असं तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. ओके. हा, धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, हे होते गावचे माझ्या उमेश शिंदे, ऋतिक पंधेरे आणि विशाल मिगल हे 3 मित्र आहेत. आणि 3 मित्र एकत्र मिळून हा छोटासा व्यवसाय करतात मलाड या ठिकाणी. खरंच या मुलांना मानलं पाहिजे. तर ह्या वयामध्ये कॉलेज किंवा पार्ट टाइम जॉबमधील मुलं सर्व आपले म्हणजे छोटासा बिझनेस करत आहेत आणि आपल्या फॅमिलीला सपोर्ट करत आहेत आणि स्वतःचा खर्च पण त्यातून ते करत असतात आपल्या म्हणजे मनी पॉकेटचा. जर मित्रांनो तुम्हाला मुंबईमध्ये या म्हणजे यांच्या बिझनेसला तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही मलाड या ठिकाणी दिंडोशी मेट्रोच्या बाजूला जो बालाजी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी हे लोक हा पार्ट टाइम मध्ये छोटासा बिझनेस लावतात आणि खूप अशी टेस्ट आहे ह्या चवीला. ऍक्च्युली असं म्हणायला गेलं तर हा म्हणजे बाहेर देशातील हा छोटासा म्हणजे त्यांनी सुरू केलेला पदार्थ आहे या माध्यमातून. जर तुम्ही नक्कीच भेट द्या आणि आपल्या मराठी मुलं जी असतील आपल्या आजूबाजूला राहणारी, आपल्या कॉलेज करत असतील किंवा आजूबाजूला जे राहतात, तुम्ही म्हणजे त्या मित्रांना पण सांगा आणि ह्या नक्कीच ह्या लहान मुलांना आपल्या छोट्याशा व्यवसायाला भेट द्या आणि आपल्या ह्या पदार्थाची चव घ्या. नक्कीच तुम्हाला हे आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ लवकर घेऊन येतो. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना धन्यवाद. टेक केअर.